श्री अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो धनराजा तया ठविता महापुण्यराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुण्डलिकाधारि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान सुंदर
उभे विटे वरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा आसे पीतांबर 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 आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान मकर कुंडले गणपती
आता या ना मोठा पुढे या ना आता या ना वयस्कर मागे मागे बस तुम्ही बाबा बोला ना तुम्ही इकडे या ना पुढे बोलवता येते आता या स्पीकरमुळे हा हरे राम कृष्ण Hare
तुम्ही संत माय बाप कृपावन, तुम्ही संत माय बाप कृपावन, तुम्ही संत माय बाप कृपावन, कायम्यापतित गिरदेवा, कायम्यापतित गिरदेवा, संत माय बाप तुम्ही संत माय बाप कृपावन, संत माय
तुम्ही संत माया बाप कृपा तुम्ही संत बाप कृपा तुम्ही संत
माझा मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्व ब्रह्मवेत्यांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 कायम्या पतित कीर्तिवान, कायम्या पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धरया जन जड जीवा, धराया जन जड जीवा, धरया जन जड जीवा, धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 आचारी नाम विठोबाची, आचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, जन जड जीवा, धराया जन जड जीवा, कामणे गुण चंदनाची अंगी, कामणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत ऐसे जन, तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धरया जन जड जीवा, धरया जन जड जीवा, पांडुरंग करू प्रथमन श्री भगवती जय. पांडुरंग करू प्रथमन भगवती जय. पांडुरंग करू प्रथमन श्री भगवती जय. पांडुरंग करू प्रथमन भगवती जय. पांडुरंग करू प्रथमन श्री भगवती जय. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्येत्र जननी देवाचे. या जगद उद्धारा लागी या जगद उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बळीवार सिद्धाईचा. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षानाम ज्ञानदानैक्यदर्शम भूति क्षत्री निवासिनं तन्नमामि वेदविन्दान् वरिष्ठम्. सद्गुरु समर्थ संत श्रीपाद बाबा, सद्गुरु समर्थ रामदास बाबा, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, सब साधू संतान कीर्तियो. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागात ते करीतो तुझे नाम उच्चारितो. हळ माझी मन आता राखावी बांधून, तुका म्हणी वाटे नको फुटू देऊ फाटी. विठाला विठ्ठला
संतमाय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उदरया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला जनता जनार्दन हो आबालवृद्ध गडी गोपाळ सर्व नामधारक भक्तजन हो तालुका जिल्ह्यातून आलेले संपूर्ण माझे अनुयायी आजचा जो दिवस आहे वारकरी संप्रदायाचे असणारे महान प्रवर्तक साधू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे 57वे पुण्यस्मरण नाच्या निमित्तानं तुम्ही आपण या ठिकाणी तो उत्सव साजरा होण्यासाठी हरिकीर्तनाच्या माध्यमातून एकत्र आलो विठाला अभंग आहे संतपर प्रकरणातला देवाला आणावं लागतं तुम्हा आपणाला यावंच लागतं देवाला आणावं लागतं तुम्ही आपण नको म्हटलं तरी यावंच लागतं संत स्वतःहून येतात संतांना बोलवावं लागत नाही यावंच लागतं आपल्यासारखा असा बिकट प्रसंग त्यांच्या जीवनात नाही ते स्वतंत्र असतात ज्याप्रमाणे सासूबाई स्वतंत्र असते आत्ताचा विषय नाही बोलत मी पाठीमागचा इतिहास सासूबाई ज्याप्रमाणे स्वतंत्र असते सुनबाई जेवाय जरी बसली जेवणाचा हात जरी मलिन झाला असेल भरलेला असेल मला तांब्याभर पाणी दे बघू हातातला घास सोडावा लागत होता आणि सासूबाईला तांब्याभर पाणी द्यावं लागत असे आताच नाही बोलत मी म्हणजे सासूबाई हे डिपार्टमेंट जसं स्वतंत्र त्याप्रमाणे संत नावाचं डिपार्टमेंट या विश्वामध्ये स्वतंत्र संत या मृत्यू लोकांमध्ये होऊन का येतात याला मोठं कारण आहे तुमच्या आपल्या हितासाठी तुम्हा आपल्याला काही कळत नाही तुम्हा आपल्याला काही उमजत नाही कीर्तनकार महाराज सगट जर उमजलं असतं तर हा प्रसंग आलाच नसता महिमा आला बहुत आम्हाला जर काही उमजलं असतं तर हे शब्द या महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले नसते असं कुठं असतं का हे शब्द तुम्ही ऐकून नाही भरत दादा हे शब्द तुम्ही ऐकून नाही कुठून आलाय बुवा आम्ही ऐकलंच नाही असं कुठं असतं का आणि हे असं कुठं असतं का हे समजून देण्यासाठी संत अवताराला आले चपात्या जोडण्यासाठी नाही समाजानं पाया पडून घ्यावा म्हणून नाही फावड्यानं पैसे ओढावेत म्हणून नाही माझं नाव लौकिकाला जावं म्हणून असे मानापानाचे हापापलेले संत नसतात संत या ठिकाणी काय येतात तुमच्या आपल्यावरचे अज्ञानपणाचं पडळ आडवा आलेलं आहे आणि ते पडळ घालवण्याचं काम संत करतात धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड
हे आम्हा भरल्या ती वाढवा त्यांच्या कीर्तनामध्ये गेलं म्हणजे अंगात येतं म्हणतात, कुठून आला पंथ म्हणतात. असे काय महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे बिना आबरूचे लोक आहे, त्यांच्या कीर्तनाला गेलं म्हणजे अंगात येतं. असं कुठं असतं का? कौशल्याला असं होत होतं हे समजून देण्यासाठी संत इथं आले. तीक्षणे उत्तरे रामाची माय होती काय ना, कौशल्या. अनुग्रह कोणाचा होता? आमच्या सारख्या बावलटांचा, गणगोळ्या उघडणाऱ्यांचा, इथं काही तिथं काही त्यांचा. मग अनुग्रह कोणाचा होता? चिकण्या माणसाला ही गोष्ट अगोदर करावी ना. पेताडाला खाताडाला नाही कळलं चालेल, पण प्रमुख माणसाला हे नियोजन कळावं का नको कळायला? कळून देण्यासाठी या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आले. 57 वर्ष आहे, मी मरून गेलो, पोऱ्या पितर सुद्धा बसवणार नाही. मरून गेलो, पोऱ्या पितर सुद्धा बसवणार नाही. असे आमच्या सारखे उलगेल काही आलेत या जगामध्ये, काही गेल्यात आणि काही येतील बी. गांधारीचं गचपत महाराष्ट्रामध्ये दगड बाजूला केला म्हणजे पटपट बुवा, बुवाला तर उठ आला. कुत्र्याची मोठ व्हायची, कुत्र्याची मोठ. बुवाबाजीनं शिकर घातलं, खरं संताला मागे टाकलं. बुवाबाजीनं शिकर घातलं, खरं संताला मागे टाकलं. हो बुवाबाजीनं शिकर घातलं, खरं संताला मागे टाकलं. खरं संताला मागे टाकलं. हो बुवाबाजीनं शिकर घातलं. बुवा कर माझी सेवा, बुवाबाजी करा सेवा. बुवा कर माझी सेवा, बुवाबाजी करा सेवा. या गीत गाला दुर्ग, खरं संताला मागे टाकलं. भाव गहू फुकट. कडू नये काय? कडू नये गोष्ट. रामाची माय कौशल्या, अनुग्रह कौशल्याला कोणाचा? कुठून आला बुवा म्हणतात? कुठून आला बुवा? गोटीचा बुवा का नाही? देव दाखवतो. देव कुठं गेला रा फाशीवर, आणि तू बराच जिवंत राहिला फुलफोड. हा कुठं गेला देव? देवा आहे, देवा आहे. परवा दिवशी बुलढाण्यामध्ये एक बुवा भेटला होता मला. महाराज तुम्ही म्हणत असाल बुवाचं याचं काय वाकडं हे मलाच कळत नाही. समाजाला गाडला आम्हीच, समाजाला याच्यातलं काही माहित नाही. जनता जनार्दनाला जशी दिशा दिली त्या दिशेला जनता जनार्दन जाणार आहे. समाजाला काही याच्यातलं माहित नाही. आम्ही जर बनवा बनवी केली, बैल गावन आसन बाबा महाराज आहे, महाराजांवर नाही भरोसा. 30 एप्रिल 1909 ला या ठिकाणी आगमन झालं या बहादराचं. संप्रदाय बिना बोलायचं नाही, संप्रदाय बिना बोलायचं नाही. आम्हाला संप्रदाय गैनीनाथांचा अनुग्रह होता. निवृत्तीनाथांना जरा चांगला ऐका आणि डोक्यामध्ये जे घुसलं असेल ना ते काढून टाका. तुमचा दोष नाही, दोष आहे सांगणाऱ्या माणसांचा.
समाजात सोन्यापेक्षा पिवळा आहे. गैनीनाथांना अनुग्रह होता गोरक्षनाथांचा. गोरक्षनाथांना अनुग्रह होता मच्छिंद्रनाथांचा. अरे देव जर एक आहे तर संप्रदाय किती असतील. एक गल्ली बोळातले पंथ आम्ही निर्माण केले पोटासाठी. पोट लागले पाठीशी गोरक्षनाथ गैनीनाथ आणि गैनीनाथांचा अनुग्रह निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांचा अनुग्रह ज्ञानोबा माऊली आणि ज्ञानोबा माऊलींचा अनुग्रह आळंदीमध्ये पहिल्या पायरीला ज्यांची समाधी आहे. पंढरपुराला ज्याप्रमाणे नामदेवाची समाधी पहिल्या पायरीला त्याप्रमाणे आळंदीला माऊलीच्या समोर पहिल्या पायरीला हैबती महाराज का नको. ज्ञानेश्वर माऊलींचा अनुग्रह हैबती महाराजांना. हैबती महाराजांचा अनुग्रह माईबाईला आणि माईबाईचा अनुग्रह आडकोची महाराजांना आणि आडकोची महाराजांचा अनुग्रह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. निवड की जय म्हटल्यानं मेळ बसायचा नाही. विचार आपणाला समजून घ्यावा लागेल. मनुष्याच्या नाम अमोल हाय अमोल. अमोल म्हणजे पोऱ्याचं नाव नाही. मनुष्य जन्म अमोल है अमोल चांगला. मनुष्य जन्म अमोल है अमोल फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है लूटना है तो लूट ले. तुमनाकडे चिंध्या बांधला ना पाय ना आलंस का लगीन करणं पडत नाही. चिंध्या बांधला ना आलं का लगीन करणं पडत. अरे चिंध्यात माल मोटरवर जरी अंगावर उचून घेतल्या नाही गुदमरून मरी गाठ मग बोला तुम्ही मनाचे म्हणून तुमले सांगते. लगीन करावं लागतं. निवड लगीन केल्यानं मेळ बसत नाही. मी पण गुरु करेल गपत. निवड लगीन करून मेळ बसायचा नाही. नांदायला जावं लागतं. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. राहिली नसती हा संप्रदाय महाराजांपर्यंत आला असता. मायबाईने उपकार केला का अपकार केला. आमच्या डोक्यात बसत टला ट फला फ यंगन पेट सांगणारे आमच्या डोक्यामध्ये बसतात. माईबाई बसते. माईबाई जर राहिली नसती आडकोची महाराज घडले असते आणि आडकोची जर या महाराष्ट्राला लाभले नसते तुकडोची घडले असते. अरे कोणामुळं कोण आणि कोणामुळं कोण जरा विचार करा. भुसावळ मध्ये मला परवा एक महाराज भेटला होता. मला म्हणे तुमचं कीर्तन ऐकलं मी राजहंसाच्या जातीनं ऐकलं. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला असं विचारा असं वाटतं जगात देव आहे का. 80 वर्षाची वय झाली महाराजाची. मी तुमले विचारत गाडलं का काढलं समाजाला. हा तुमले सुट्ट पडेल का. 80 वर्षाचा कीर्तनकार झालाय. कीर्तन उरकल्यानंतर मला भेटतो. म्हणलं तुमनं कीर्तन मी राजहंसाच्या जातीनं ऐकलं. लय चांगलं टेजले. म्हणलं तमाशा आला मग चांगलं सांगतस काका. समर्थ हा विषय महत्वाचा आहे. समर्थ जीवनामध्ये एकच कीर्तन ऐकावं. दुसरं कीर्तन ऐकायची गरज नको.
मला तुम्ही एवढं सांगताय, म्हणलं पुढे बसा मी तुम्हाला सांगतो. त्याला असं वाटलं हा हारच घालून काय नो. त्याला म्हटलं 15 मिनिट नाक पुढे दाबून बसा, मग तुम्हाला देव सांगतो. मला म्हणे तुला काय बाप न खावाडे राय ना, मारायला निघणार का. त्याला म्हटलं आता कशी तिडी कुणी रे, आता कशा तिडी कुणी. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरतो. गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरतो. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, रिकामा कशाला फिरतो. तुझ्या गावात नाही का तीर्थ रे बाबा, कशाला रिकामा फिरतो. तुझ्या गावात लोक उपवासी, तुझ्या गावात लोक उपवासी, चक्र लावतो काशी, तुमना आपला नागपुडा मजार जो हवा येई आणि जाय राहिनी त्या हवा कोण चालवडे राहिना. मोदी साहेब चालवडे राहणार का, मग बायका पोरं चालवडे राहणार का, मग फडणवीस साहेब चालवडे राहणार का. तुमना आपला नागपुडा मजाची हवा ये. ज्या माणसाला ही गोष्ट खपत नाही, ज्या माणसाला आवडत नाही, त्या माणसानं मला कीर्तन सुटल्यानंतर भेटावं. माझं जर चुकीचं असेल मी तुमची माळ घालीन, श्रीपाद महाराजांची माळ काढीन, मला तडतड करा नको लावू. तुमना आपला नागपुडा मजाची हवा ये आणि जाई राहिनी, ती हवा कोण चालवडी राहिलं. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. हो चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. जर राहिले नसते गोपालराव तर नक्की मर्डर केला असता आपला. लय राग कीर्तनकार महाराजांना लय राग. कुठून आला पंथ म्हणतात. सर्वसामान्य जनतेला माफ आहे, कीर्तनकारांना बोलाव. कुठून आला पंथ म्हणतात. तुम्हाला सांगतो ना मी, ही 15 लाखाची मोटर समोर उभी आहे. चाकातली हवा इकट का फुकट. नाव ठेवणार हो. ही मोटर आहे समोर, 15 लाख रुपयाची मोटर आहे. चाकामधली हवा इकट का फुकट. 50 रुपये 100 रुपये तुम्ही जे देतात ना, गावाच्या बाहेर ज्यानं दुकान घातलेली आहे त्याला तुम्ही 100-50 रुपये देतात. ते हवा भरायचे देतात. हवा फुकट आहे का नको. तुम्ही जे पैसे देतात, बायका पोरं म्हातारा आई वडील लेकींचं लग्न करायचं, त्याला ते भाडं द्यावं लागतं. जिथं दुकान मांडलेली आहे त्या दुकानाचं भाडं द्यावं लागतं. त्याला इलेक्ट्रिक बिल द्यावं लागतं. घरामध्ये सुख दुःख हाड काढ कपडा लत्ता येणं जाणं खाणं पिणं रोग राई त्याला पैसे लागतात. फुकट काय आपल्या बापानं ठेवले काय. आणि त्याला जो लागतो मोबदला ते 50 रुपये 100 रुपये त्याचे आपण देत असतो. हवा इकट का फुकट. मग फुकटची हवा डोक्यात बसत नाही का. फुकट आहे म्हणून डोक्यात बसत नाही का. बजारनं गाजर गोड लागत का. गेले विसरून खया देवा. Oh,
केली हान सालाले हान 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 कंबरच मोडू सालानं. तोपर्यंत आमचे जाणव्याचे पाहुणे भरत दादानं बघितलं. अरे म्हणे मुखाच्या नावावर रे कसाने माणूस हो मुखाच्या नावावर ते शांत बसरा भो मी आहे ना ये सलाई मंदिर मा ये एकदा वैगे दोनदा वैगे तीनदा वैगे. हे जाणव्याचे पाहुणे म्हणतात अरे नाना मुख्य जनावर येते गुस्सा नको धरू. त्याला जर माहिती राहतं हिंदुस्थानना भाग्यवान लोकेशला दगड देव राष्ट्र मुक्ताच नाही. गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा हो गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा. रामाची आई होती कौशल्या. अनुग्रह कोणाचा होता? वशिष्ठांचा अनुग्रह होता. अनुग्रह कसाले म्हणतस? लायलाय खावार महाराज का वरपा महाराज का पेशन बाखरले म्हणतस अनुग्रह? सांगणाऱ्याला जर उमजत नसेल तर ऐकणाऱ्याला कसं उमजत? ज्ञानेश्वरी वाचताना अनुग्रह कशाला म्हणतात? काना वचनाची या भेटी याला अनुग्रह म्हणतात. अनुग्रह म्हणजे काही शब्द आहेत का रे भाऊ? का बाजारला भाजीपाला येतो? काना वचनाची या भेटी सरिसाची पैकीर्ती वस्तू होऊन उठी कौन एक जो सद्गुरुनाथ तुमना गावकडे आपण शेतकरी माणसं असेल राहणार आणले वांगा लावतस. आपण देठ अगोदर लागस का वांगा अगोदर लागस? तुमना गावले काय बांधगडसे देठ अगोदर लागल. मग देठनं उपकार कया का अपकार कया? उपकार कया. दोन चार वांगा तोडी घेतात घर उन्हा. बायकोले म्हणत दोन चपात्याने वांगास ना भाजी बनाव. मी म्हणा जोडीदार कडून फिरियस घर उन्हा मांग पाठ पुढं पाठ पाठवर ताट बसना जेवायले जेवायले बसना ज्यानं उपकार कया कोण? हा तुम्ही ऐकत आहे ना ज्यानं कोण उपकार कया? वांग्यावर देठानं उपकार कया. ज्यानं उपकार कया त्याले हातामध्ये आणि ज्याच्यावर उपकार झाला त्याले तोंडामध्ये पोटामध्ये का नको? ज्यानं उपकार कया त्याले टाटा बाहेर फपुट्यामध्ये. आता हे इमानदार म्हणावं का बेईमान म्हणावं? याला कीर्तनकार महाराजा सगळं बिगर आबरूला धरता शब्द समजत नाही. जवळी असता जग जीवन ऐका जवळी असता जग जीवन का व्यर्थ ढुंडाळ शिवन. अरे एकाग्र कर मन तेने राहे समाधान. येड लागलं जगाला देव म्हणती भरत्याला येड लागलं जगाला देव म्हणती भरत्याला येड लागलं जगाला देव म्हणती भरत्याला कसं येड लागलं जगाला देव म्हणती भरत्याला. 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबा सांगतात ऐका जरा. 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबा सांगतात वयाच्या 16व्या वर्षी संत जे असतात ते चपात्या जोडण्यासाठी आलेले नसतात. आज आम्ही चपात्या जोडायलाच आलो. दूध पिऊन सुद्धा गुरु झालेत लोक. लाल कपडे नेसून गुरु झाले, केस वाढून गुरु झाले, मठ बांधून गुरु झाले. कीर्तनकार सांगायला लागला म्हणजे गुरु झाला. भागवत सांगायला लागला म्हणजे गुरु झाला. रामायण सांगायला लागला म्हणजे गुरु झाला. वाऱ्या काढायला लागला म्हणजे गुरु झाला. वारे गुरु गुवारी अंगीलाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगीलाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही रे. साधू हा तेलचा हा पाणी नाही बाबा. साधू हा तेलचा हा पाणी नाही. 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 साधू हा तेलचा हा पाणी नाही.
लागतात बरं. हे जे शब्द आहेत जंगलातल्या अस्वलीला शब्द बरे आहेत का? अंगले गुडगुल्या पडतीस का? गाढवाच्या अंगाला भस्माचं नाही. शहाण्या माणसाला शब्द लागतात. बिना आबरूच्या माणसाला काही नाही. सांडायनी कितले, नोंडायनी कितले, रायनी कितले, गई कितले, त्यासनं सांगा ना रास ना मन पैन गेले का तुले? त्यासनं सांगा ना रास ना आपला ऐका ना रास विठोल जय जय विठोल. वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबाची ही क्रांती खाल्ला आम्ही ज्ञानोबा राहायला ते किती लोकांना उमचून घेतलं. कीर्तनकार महाराजा सगळं समजतं गोष्ट असं कुठं असतं का म्हणतात. तुमचं गाव भाग्य अनोरेकरांनो, तुमचं गाव भाग्य, तुमची माय भाग्यवान असेल, बाप भाग्यवान असतील, आजोबा पंजोबा भाग्यवान असतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुप्त स्वरूपाने या गावावर आशीर्वाद आहे. म्हणून ही गंगा वाहत 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 तुमच्या गावापर्यंत आली आहे का? नयनी लोटला प्रेमे महापूर, 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 नयनी लोटला प्रेमे महापूर. कापते शरीर थरथरा, कापते शरीर थरथरा, हो कापते शरीर थरथरा, कापते शरीर थरथरा, हो कापते शरीर थरथरा, कापते शरीर थरथरा, हो कापते शरीर थरथरा, कापते शरीर थरथरा. प्रेमे महापूर, नयनी लोटला 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 प्रेमे महापूर. कापते शरीर थरथरा, कापते शरीर थरथरा, हो कापते शरीर थरथरा, 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 कापते शरीर. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, हो नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर. समाजाला जे माहित नाही माहिती करून देण्याचं काम संतांचं आहे. जनता जनार्दनामध्ये या विश्वामध्ये त्यांचं आगमन झालं. जे आपल्याला माहित नाही आपल्याला भलतंच माहिती आहे. ज्या गोष्टी नरकाला नेणार आहेत त्या गोष्टी आम्हाला सगळ्या माहिती आहे. पण जी गोष्ट भल्याची आहे त्या गोष्टीला आमची पाठ आहे. तुम्हाला माहित आहे तपे विना दैवता तिथल्या विना प्राप्त. महाराष्ट्रातल्या एखाद्या पोवाले व्याजानं काढून 10,000 रुपये द्या, त्याला म्हणावं हाताला धरून इथपर्यंत ने, तुझी माळ घालतो, खुशाल त्याची माळ घाला. आमची मुस्कट सुद्धा बघायला येऊ नका. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्याचा जन्म नाही, जनावराचा जन्म नाही, दगड धोंडा म्हणून आपण या ठिकाणी आलो नाही. सोन्यासारखा जन्म दिला देवानं आपल्याला. मित्र जरा ऐका, एखाद्याला 10,000 रुपये द्या आणि त्याला म्हणावं इथपर्यंत मला हाताला धरून ने, जर नेत असं खुशाल त्याची माळ घाला. आमची तोंडही बघायला येऊ नका. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांची ही क्रांती आहे. तपे विना दैवता दिधल्या विना प्राप्त. ध्यानात ठेवा, गुजे विना ही तर कोण सांगे. विसर पडला ना आम्हाला, भलत्याच गोष्टीचे आठवण आहे आम्हाला.
विसरले तया थोर झाली हरी विसरले तया थोर झाली हरी तया थोर झाली हरी विसरले तया थोर झाली हरी तिला काही चौऱ्याऐंशी तिला खाली 84 तिला खाली 84 वशिष्ठाचा अनुग्रह झाला. एक उदाहरणासाठी किती उदाहरणं सांगावे लागतात बघा. एक गोष्ट पटवून देण्यासाठी 20 मिनिटं गेले सांगता सांगता. वशिष्ठाचा अनुग्रह झाला. आलत्या भलत्याची माय नव्हती, जगाच्या बापाची माय. बाप तिच्या पुढे फिका आहे. जगाच्या मालकाची मायचा विषय चाललाय हा. एक भगवी लुंग लावणारा, झाडपाला खाणारा, जंगलामध्ये राहणारा अशा अवलियाचा अनुग्रह झाला कौशल्याला. करती बडबड होती भूतचे होती बडबड होती भूतचे एखाद्या दादाला, एखाद्या ताईला ओढ्यावर कीर्तन सुटल्यावर नंतर लोक कोणत्या बाबतीत कुचकुच करतात बरं बघू. आम्ही तर आजच बघितलं, आम्ही तर आताच बघितलं, आम्ही पण गुरु केलंय, आम्ही पण कीर्तन ऐकतो. बघ असं कुठं असतंय का? हा अंगात येते असं कुठं असतंय? अशी चर्चा तुम्ही ऐकत नाही? उद्या एखाद्या ताईला, उद्या एखाद्या भाऊला, उद्या जय विठ्ठल झाल्यानंतर लोक गावाच्या बाहेर पडतात तेव्हा कुठली चर्चा करतात? कुठली चर्चा करतात? ती चर्चा करतात ना, करती बडबड होती भूतचेष्टा. कौशल्या मायला हे असं होत होतं का होत नव्हतं? प्रमाण काय फुकट लिवलं काय त्यांनी? अरे गुरु करना पड़ा देवता होय गए काय सांगते? नाम लेना पड़ा देवता होय गए. कसाले आज करी राहिना असा पुढची 12 महिना देव बाजार मा भेटा नाही ना. असा पुढची 12 महिना देव बाजार मा भेटा नाही ना. असा पुढची 12 महिना देव बाजार मा भेटा नाही ना. असा पुढची 12 महिना देव बाजार मा भेटा नाही ना. थोडंसं फुले टाकस देवले, थोडंसं फुले टाकस देवले, फुले टाकस देवले, थोडंसं फुले टाकस देवले. ऐकून वागणं पटक का त्याले, ऐकून वागणं पटक का त्याले, ऐकून वागणं पटक का त्याले, ऐकून वागणं पटक का त्याले. पंढरी हो. अरे मटन मासा खाई राहिला कसाले भेटले काका. असा फिरशी 12 महिना देव बाजार मा भेटाव नाही ना. असा फिरशी 12 महिना देव बाजार मा भेटाव नाही ना. असा फिरशी 12 महिना देव बाजार मा भेटाव नाही ना. असा फिरशी 12 महिना देव बाजार मा भेटाव नाही ना. गाता म्हणा बरं का, गाता म्हणा नाही. पोषक आहे ते. आबरूदार माणसाला लागतात शब्द. सिनेमा मधलं एखादं पद असतंय, जीवन उलगडून टाकतं ते पद. कावडा बगडाले नाही समजत, राजहंस माणसाला हे शब्द समजत, जरी बाहेरचं प्रमाण असेल. पण जे आबरूदार माणसं असतात ते शब्द सोनं बनवतात. सोनं. मन गाव से या दिशाले, मन गाव से या दिशाले. म्हणे मी महाराज काय पेटवायचं का महाराज पडाला? माझं गाव या दिशेला आणि मी निघालो या दिशेला. किती दिवसानं माझं गाव सापडेल? किती दिवसानं सापडेल? सापडेल. रस्ता चुकला का बरोबर? लोक पायानं पण करतात,
किती वाऱ्या केल्या? 70. किती करणार? बऱ्याच करणार. हो का? पायी तीर्थयात्रा घडून टकोर खुशाल का अनपडो? वारी डोक्यानं का पायानं? खरं बोला बरं. चुकलिया वर्मा पेरा पडे, चुकलिया वर्मा पेरा पडे, चुकलिया वर्मा पेरा पडे, चुकलिया वर्मा पेरा पडे. शेवटाची पाळी एका वर्षाच्या जन्मा, शेवटाची पाळी एका वर्षाच्या जन्मा, शेवटाची पाळी एका वर्षाच्या लाग्या मासा कथा जातील रे. तो एकट्याला जीव भाऊ होता. 150 ज्या माणसं राहतच ना त्यासलाही समजावली बर का. ज्या पातळी म्हणणं माणसं राहतात त्यासलाही लवकर समजत. जसना अंगमा गुठमणा गाठमणा गाठा गुटा शेतना त्यासले नाही समजत. पात्या म्हणणं माणसासलाही लवकर समजत. एक म्हणे कारण समुद्राला जर उभ्या लाग्या. आता तुम्ही सांगा मला बरं, वेळ फुकट चालला का कारणी लागला? खरं बोला बरं. शिंक खोकला चांबडी इतका वेळ वाया गेला. शिंक यायला किती वेळ लागतो? निमिष लागत नाही. निमिष या शब्दाचा अर्थ माहित आहे? खालची पापणी वर होत नाही. जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. एवढा सुद्धा वेळ वाया जाय नको. आतो मी पुचकल्यानंतर हा वारसा तुले चालवायचा. बाजार मांडला बाजार. घशाची आग व्हायला लागते. आग तुम्हाला माझे शब्द किती पटतात त्याच्याशी मला गेलं नाही. मी 11 एकरचा मालक आहे. मला तुमची गरज नाही. पण तडतड करायला लावली श्रीपाद महाराजांनी. आतड्याला सूज येते. 3 वाजेपर्यंत झोप लागत नाही. नाव ठेवणाऱ्याला काय लागतं? कारण म्हणे समुद्राला जर उभ्या लाग्या मासा कोठे जाते? वेळ फुकट चालली का कारणी लागतंय? अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये तो काय नाही. लोकेशना जर उखडला उकरा त्यानं मग सोनारा बिस्किटे निघतस का काका? ओ ओ काका नाव ठेवणारे हो. वाटायला पाहिजे ना रे एवढी तेवढी. जननी नाही त्यांनी म्हणणी तरी वाटायला पाहिजे ना रे. विषयोडी भुलले जीव आता कोण करियाची कीव. रूपदे नारायणी भाव पाहुणी ठाव नऱ्या देह. विषयोडी भुलले जीव आता कोण करियाची कीव. कर्माना भय आपला काय बाप न जाई. केले कर्मा झाले त्याची भोगावे. कर्मा झाले त्याची भोगावे. म्हणतो भाग्यवान महाराष्ट्र. पिंपळचे निळोबा राय हे तुकोबारायांचे शिष्य होते. निळोबा ढकल्यानंतर या महाराष्ट्राला नाशिक मध्ये कळवण तालुका आहे आणि कळवण मध्ये वासगाव नावाचं गाव आहे. आणि त्या वाजगा गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये हा बहादर अवताराला आला. आणि म्हणून हे शब्द आज तुमच्या कानावर पडतात.
नाहीतर औषधाला देखील शब्द तुम्हाला ऐकायला मिळायचे नाही. जा कुठं जायचं असं तिथं जा. हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हो हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे, हरी हरी म्हणती सारे. नागपूरला परिषद भरली, तिथं आले. भाग्यवान माणसाला शब्द कळतात, अभागी माणसाला कळत नाही. डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी राष्ट्रसंत ही पदवी या बहादरांना दिली. राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद, फुकट नाही. आयऱ्या गैऱ्याला शब्द कळत नाही, बावलटाला नाही कळत. मागच्या वर्षी बाबांना नाही मिळाली शेपाळगावांना. कौशल्याला अनुग्रह झाला. फुकट नाही हो, फुकट नाही, घासावं लागतं. तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, हो तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी. एक माझ्यासारखं मेंटल उभं राहिलं. अहो अण्णा, अहो गंगाराम अण्णा, कहो अण्णा, कहो गंगाराम अण्णा, कहो भाऊ, कहो अण्णा. तोपर्यंत विठ्ठल आबासारखे बहादर आले घरातनं. कारण म्हणे फुटेल डोळ्यानं तुला कुलूप लावायला दिखत नाही का रे? काय बोललो मी, शब्द समजले का? मी आयराडी बोल रहा म्हणून मी मला कीर्तन समजाले. किलोभर मेंदू लागत बर का. मुंगीना पायीतला सुद्धा मेंदू कामत चालत नाही. का रे हो फुटेल डोळ्याला तुला कुलूप लावायला दिखत नाही? पिढ्याना पिढ्या जरी भुकणारा तरी ओ देवा नित्या. तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, हो तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी, तेथील प्रमाणाने नव्हे वेदासी. ते अजून तुझी केवी कळे, ते अजून तुझी केवी कळे, हो देवा तुझी केव्हा कळे, देवा तुझी केव्हा कळे, देवा अजून तुझी केवी कळे, ते अजून तुझी केवी कळे. करून घ्यायला पाहिजे ते माहिती करून घेत नाही. आणि ज्याची काही गरज नाही त्याची माहिती केली करून घेतल्याशिवाय राहत नाही. या रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. अरे अविनाश करी आपुले आईशे आणि लावी मना पिशे गोविंदाची. वशिष्ठाचा अनुग्रह झाला. कौशल्याला भाव अवस्था निर्माण झाली. करती बडबड होती भूत चेष्टा. लोक म्हणतात त्यानं काहीतरी तिले पाजलं, त्यानं काहीतरी खायला दिलं, त्यानं काहीतरी गंडा दोरा केला, त्यानं काहीतरी केलं. ज्याच्या घरच्या भाकरी खाल्ल्या आणि त्याच्याच घरात हागला. ये 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 ये
तुमना गावनी गोट नाही सांगस तुमना पंच कोरसनी गोट नाही सांगस मी त्यानं सांगी राहिनो लामेन मातलं मी नाव ठेवायला लागले राजापर्यंत गोष्ट गेली तुमची बायको बिघडवली राजा म्हणे कैसे विपरीत पंथ आम्ही तर आजच ऐकी राहिलो आम्ही ते आजच देख हा काय सांगताय प्रमाण अरे त्रेता युगातली ही गोष्ट आहे त्रेता युगामध्ये देखील असं होत का होत नव्हतं तुम्ही श्रीपाद महाराजांची निंदा करत नाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची निंदा करत नाही तुम्ही ज्ञानोबा तुकारामाची निंदा करत नाही तुम्ही धर्माची निंदा करतात अज्ञान उमजून देत नाही विठाला पुराणी नाश केला शब्दज्ञानी विषय लोभी म्हणे सारणी बुडवली सद्गुरुनाथ महाराज की जय शाण्या माणसानं रस्त्यावर काटे टाकावे का पडलेले काटे उचलून बाजूला टाकावे शाणा माणसाचं काय कामचे आमनासारखा मेंटलेसचा विषय सोड द्या पोटावर लागलेली आम्ही माणसं शाणा माणसाचं काय काम राहत रस्त्यावर पडेल काटा दगडे तुकडे का नको असं उचलीसन बाजूला टाकायला काम राहत का अजून काटा फैलावानं काम राहत आणि ज्या काटा फैलावता होती त्या कसाला शाणा रे भाऊ झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग ते सर्वज्ञ आहे त्याला गर्भव्यथेचं भय नाही त्यांना जन्म मरणाचा त्रास नाही ते आपल्यासारखे वासनेचे मिंदे नाही त्यांच्या भावनेला तडा नाही श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसेद इंद्रियाः ही संतांची भूमिका आहे संतांना कुठल्याही गोष्टीचं भय नाही तुम्हा आपणाला भय आहे निमित्ताला आई केली मंजुळा संत देखील तुमच्या आपल्यासारखे झाले आकाशाला बगदाड पाडून नाही आले निमित्ताला माय केली मंजुळा निमित्ताला बाप बनवला बंडोजी ठाकूर किंवा इंगडे घराण्यामध्ये 1909 सालामध्ये ही माय अवताराला आली आई तुझा मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझी मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझी मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही माडकरी लेकरापेक्षा दारुड्या मायले जास्त आवडत आज ना कुठून ना आज ना पोहा उठली आईनं
चावटेल काय बोलस ते म्हणजे म्हणे वायरी मिष्टी घ्या का मसाला सरी घ्या डोकं नाही चालत का माडकरी लेकरापेक्षा आईला दारुड्या जास्त आवडत रात्रीचे 8 वाजले बाजरीची भाकर बनवत होती कढईमध्ये बेसन गटगट करत होत 8 वाजली की तशी आई उठते देखतसली माहीत टीव्ही देखत राहतात का देखतसली माहिती तो आज उठणार नाही देखतसली माहिती तो आज उठणार नाही बोक्या देखतसली माहिती आज उठणार नाही कशी माहिती वन तो आज उठणार नाही पुढच्या दरवाजाला जाते सांगा बरं माय शिवाय तुमच्या बाबतीत कोणाला जास्त पडेल कोणाला पडेल जास्त कळलं जर असतं माझ्या पवित्र महाराष्ट्रामध्ये वृद्ध आश्रम निघाले नसते लागू दे रे बिगर आबरूना लागू दे रे वृद्ध आश्रम निघाले असते माईला जेवढी पडलेली आहे तेवढी कोणाला पडेल बरं ऐसी कडवड्याची जाती होला ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची जाती करीला भावीला प्रीती करीला भावीला प्रीती ऐसी कडवड्याची जाती जाती ऐसी कडवड्याची जाती करीला भावीला प्रीती करीला भावीला प्रीती ऐसी कडवड्याची जाती ऐसी कडवड्याची गावा तू इथली त्यांनी वाद्य कर मनमंता डाच करस तो मुतारा टोचलेला रास बोलत होई जावते अरे आईला शिव्या जरी देत असला तरी आई त्याची वाटच बघते ना करी लाभावी ना प्रीती काय शब्द आहे तुकोबाचे युवा युवराज दादा किती माणसाने विचार करतात या शब्दावर अरे फावड्याने पैसे ओढतात नाही या संत साहित्यावर लेकुराचे हित लेकराच्या हिताच्या बाबतीत मायले सोडून कोणाला पडेल बरं मला सांगा आणि मायची भूमिका संत बजवतात येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या बुडत हे जन देखावे डोळा बुडत हे जन देखावे डोळा बुडत हे जन देखावे डोळा बुडत हे जन हो येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या येतो कडवडा म्हणून या संत जे असतात आईची भूमिका बजवतात तुम्ही नाही म्हणू शकत नाही संत बापाची देखील भूमिका बजवतात बाप जसं लेकराला कठोर बोलतो त्याचप्रमाणे संत देखील तुम्हा आपल्याला कठोर बोलतात तुम्ही म्हणत असत्या असं कुठं बोलतस का बो मिठुली आणि रसाळ साच आणि मवाड असं का तुम्ही बडबड आगवान गिडवा संत ही आईची पण भूमिका बजवतात आणि संत बापाची पण भूमिका बजवतात कधी कधी रागानं पण बोलतात एक शब्द रागाचा तुम्हाला सांगू राग नका येऊ द्या आंडोर वैसन राग येत नाही रगेल वैसनचं राहणार तर राग येईल जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही तयाच्याची आले म्हणो काही वरी मरण सांग त्या माणसानं मेलेलं चांगलं
गुदगुल्यावर राहण्यात का? पुढचा शब्द ऐका. माझी या भक्ती विना जडो जयाचे जियाले पण अगा पृथ्वीवरती पाषाण नसती गाई. अरे रस्त्याना पडेल दगड तरी भरणा उपयोग पाहिजे. तू कुठला रोवर चालले राहिला रे? कोंबडी ना गु आया वैसा गया नाग जमाना खोया कमल मुख हरि भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया कमल मुख हरि भजन को दिया. काय माय गेली होती भूतापाशी हरी गळे मुखासी हरे जना हरी गळे मुखासी हरे जना. काय माय गेली होती भूतापाशी हरी गळे मुखासी हरे जना हरी गळे मुखासी हरे मोरा. आणि शांती ब्रह्म म्हणतात. हे शब्द कोणाचे? शांती ब्रह्म. कोणाला म्हणायचे? पैठणचे नाथ महाराजांना शांती ब्रह्म यवन अंगावरी टुंकीला. आणि शब्द काय बोलतात? नववा अभंग हा हरिपाठामध्ये, नाथांच्या हरिपाठामध्ये नववा अभंग. भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने नेला. तुले नानीमा कसं नाही टडप गुदगुल्या होतीस का? काय माय तुझी गेली टिंब टिंब पाशी हरी नाही मुखाशी अरे मुडा. पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. तुम्हाला आपण एक सांगू टाकू. राग नाही यावा ना मला रातभर राह नाही टुमना गावले. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दोन बापाचा. हो लेख दोन बापाचा तो लेख दोन बापाचा. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दोन बापाचा. तो लेख दोन बापाचा तो लेख दोन बापाचा. कठीण बरं वाटलं ना? नम्री वाटायची एकदम. संत जे असतात आईची पण भूमिका बजावतात. आईपेक्षा बेहतर. आई तरी तुझा भाव करते. सांचीवरी पोगणी धरस थरी थरी मागे गचालस आणि पाते पाते दूध टाकस. माय ते पोरग ते गिरायतात. मायनी हानू का दगड मायनी हानू दगड मायनी. ती माय म्हणल आज ना दिवस पुरतले सकाळी मागजो नको. विठाला विठाला. आई देखील लेकराच्या बाबतीत तुझा भाव का नाही करत? आईपेक्षा संतांचं पात्र मोठे मित्र. संत आईची पण भूमिका बजावतात. संत बापाची पण भूमिका बजावतात. आजच्या अभंगाची पहिली ओळ. तुम्ही संत माया बाप कृपावंता. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंता. तुम्ही संत माया बाप कृपावंत. 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 हो 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 हो. तुम्ही संत माया
कीर्तिवान हो कायम पतित कीर्तिवान कायम पतित कीर्तिवान कायम पतित कीर्तिवान 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 आठवण संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. हरी हातानं टाळ्या वाजवा, मुखानं पंढरीनाथाचं भजन करूया. हरे विठोबार रखुमाई वावड गाव असेल, मांडळ असेल, खालच्या बाजूला आमचं हे चिमनपुरी गाव असेल, पिंपळे गाव असेल, आटाळे गाव असेल, जानवं नावाचं गाव असेल. मित्र, जन्मोन जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री कापडणे जन्मोन जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. तिडे तिडे पुण्य साच्या पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. मग नाम तुमच्या वाच्याशी आतुडे समागम घडे भुवा लोकांचा. संतांचा संतन की संग लाग रे तेरी रक्षी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी रक्षी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी रक्षी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी रक्षी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बाकी बन गई
जीवन सुटतंय आता आपलं मित्र. मी काय उदड थोडी लिहिले रे भाऊ. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे आणि बावलट करून सोडावे सगळं जण. नाय हा बुवांचा धंदा. बावलट करून सोडावे. बुवांमध्ये संतांमध्ये 36 मित्र. मी तुम्ही मनाशेत म्हणून तुम्हाला सांगत जल्दी जागावा. बुवाचे लोक असतात आमच्यासारखे ज्वारी बाजरीतले. पहिले बाजरी पण भरता बुवा पडे असं ते कणिक चुर का काय कुठं आत विचार बदल बदल असं पीठ पडे खाले. असं आमनासारखा गच्ची बुवा आहेत महाराष्ट्राला. तुमले गोटायामा टाका तुम्ही सावध व्हा. जोपर्यंत तुम्ही सावध होत नाही तोपर्यंत यांच्या नांग्या पडत नाही. सावधानचा राहा. जग चंद्रावर के म्हणे आता गणपयात उगाय राहिला का श्वासन करले बदन गेल्या रे श्वासाने कर बदन. श्वासाने कर बदन. हो नाही तर वाया जाईल जन्म. आपणाला कोण सांगताय रीत? मला दाखवा ना औषधाला रीत सांगणारा. ते गणगोळा उघडायला लावतात. मासा खाऊ नको, टाळू नको, पिशील पाणी घाल, वाऱ्या कर, खोटं बोलू नको, सोमवार कर. आणि मन काय तुझे जसं म्हण नव्हे तसं म्हण. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नाव नाही ठावे. काय गातो ते कडे ना आड काय काय रे बाबा अनंत वाचाड परडती परड. तुमले दुसरा ना गावले जाणं हे काही पत्ता गित्ता फोन नंबर व्यवस्थित पाहिजे का नको का उठले मामा चुप काढ. ऐशियाचा पदर धरा जेणे देवा येईल धरा. जेणे देवा येईल धरा. जेणे देवा येईल धरा. जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे किंवा शिकवावे. शहाणे करून सोडावे सकळ जना. संतांमध्ये बुवांमध्ये 36 आहेत. तुम्ही मनाशात म्हणून तुम्हाला सांगाल जरा व्यवस्थित ऐकल्या. बुवाचे असतात आमच्यासारखे. ते बुवा सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. तुम्ही असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नव्हे ना का असंच होईल तू न दे. बुवाचे असतात ते तुम्ही शानवाचा राहा. बुवाचे असतात आमच्यासारखे ज्वारी बाजरीतले. ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. आणि संत जे असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात. ऐसे पदराचे धने संत साधुरुची मुनी. संत साधुरुची मुनी. ते तेवढ्यासाठी आलेले असतात. अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. धराया धरा धरा जीवा. धराया धरा धरा जीवा. धराया धरा धरा जीवा. कोणाकडे जाणे तुमले? तुम्ही कवळेस नाट उभा आहे टिकी नाही मग वसरी मा पैसे कोणाकडे जाणे तुमले? ते आसाराम पितांबर नागर तो का आसाराम पितांबर. तुम्ही असं का हो असं जावा असं जावा हो. ते पिपण झाला की मग असं जावा म्हणतात. माझ्या मंदिर लागी मग असं जावा असं जावा असं जावा असं जावा. एक आमच्या डॉक्टर साहेबांसारखा भेटला म्हणजे चावटेलला इथला टाइम शे कराय. कोणाची भाषा यायला काय जना. डॉक्टर साहेबांना ते ऐकलं. काय सांगितलं ना सराव चावटेला असा जावा असं जावा असं जावा. शांत पड कारण म्हणा वो पितांबर अंग गरजा नाही का मला माहिती. म्हणा अंग खांदावर मी बोट येते बाल बाल मार रुचेली मी. ते गोविंद गोविंद म्हणा अंग खांदावर गोष्ट येते. असं त्या हा पितांबर दादा गरजा नाही का खांदावर तुमले टटलो नाही जास्त.
हाय पहिलं चावटेल बरोबर होतं काय बरोबर आहे बट म्हणा खांदावर मी पहिले टीक येले मी जाई येले सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो पहिले मना अंग खांदावर गोष्ट आहे चला नाही ते वाई बारशी असं जावा टाइम तरी शेकार तिथला पाहिले ठेस लागतावर माणूस मरी जा का नको चला मी योगक्षम त्याचा झाले या गोष्टीशी लागच भांडवल गरीब माणूस आठे चालत नाही आठे पैसावाला माणूस चालत तागडा आठे गंगाय उगवणारा नाही चालत आणि पोवाटे नाही चालत सतसंगा विना ज्ञानकडे ना सद्गुरु बोधाचे करावया सत्संग पाहिजे वाचन शास्त्राचे शास्त्र वाचणे आधी पाहिजे सेवा वडिलांची गड्या आई वडिलांची सेवा करण्याआधी पाहिजे जोड वागण्याची वागावयाच्या निश्चयकरिता प्रेम व्हावे आधी प्रेम व्हावया गड्या पाहिजे मुडचीचा बुद्धी व्हावया गड्या पाहिजे जोड सुदैवाची दैव व्हावया गड्या पाहिजे कर्मे पूर्वीची तुकड्या दास म्हणी सांगड कोटी जन्माची तरीच फडेल सद्गुरु कृपा अंतरज्ञानाची तुकडोजी महाराज इथला कागदे तुनापा होतील ते लाईन पडी आणि एखादा कागद जरी कमी जास्त राहिला लाईन बसाव नाही भाऊची जोडी तर ही गोष्ट जमते नाही तर पिढ्या चालल्या खाल्ल्या कीर्तन सांगून तरी मेळ बसायचा नाही बोलता 1909 ला जन्म झालता 30 तारीख होती महिना एप्रिल सांगता 1968 चा दिवस उगवला आणि त्या दिवशी या अवलियाने या जगाचा निरोप घेतला झालेली सेवा विश्वातलं भगवान राष्ट्र समतांना तुम्ही आपण सगळ्यांना साक्षी धरून माझे सद्गुरुनाथ परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज त्याचप्रमाणे माझे सद्गुरुदेव परमपूज्य आदरणीय रामदास शेटवाणी महाराज गोटीकर या गावची जी मंडळी आहे गुरुदेव भजनी मंडळ त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ अनोरे आणि त्यातल्या त्यात आमच्या अण्णांच्या घराची वास्तुशांती हा दुग्ध शर्करा योग राष्ट्रसंतांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून 1.5 तासपर्यंत 2 तासपर्यंत तुमच्या पुढे मी तुमची सेवा केली मित्र माझ्या सद्गुरुनाथांना साक्षी धरून माझ्या पंचक्रोशीतल्या नामधारकांना साक्षी धरून आनोरीकरांना साक्षी धरून पंचक्रोशीकरांना साक्षी धरून आणि राष्ट्रसंतांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी साधन कीर्तन सुटलं जय हरी मंडळी